हिंदू मोर्चांना राहत्यातून ब्रेक. संग्राम जगताप व सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू मोर्चांचं आयोजन केले जातं. त्यातून लव जिहाद कायदा, हिंदू मुलींवर होणारे अत्याचार, हिंदूवर होणारे अन्याय व या सर्वांना कारणीभूत असणारे मुस्लिम या सभेचे टार्गेट असतात. या सभांना कोल्हापूर, शेवगाव, अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारोंची गर्दी संग्राम जगताप व सागर बेग तसेच संग्राम बापू भंडारे व हिंदू नेते गोपीचंद पडळकर यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या गर्दीने नागरिक येतात. जय श्रीरामच्या घोषणा घुमतात. हिंदुत्ववादी घोषणांचा उत्साह अनेक सभांमधून वाढतो. परंतु हाच उत्साह शिर्डीमध्ये झालेल्या हिंदू मोर्चांमध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या भाषणाने बदलला गेला. सुजय विखेंचं एक भाषण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. ज्या हिंदू मोर्चाच्या सभेमधून मुस्लिम विरोधी वातावरण तयार होत असताना त्या मुस्लिमांना येणाऱ्या काळात बरोबर घेऊन जाण्याचा सल्ला सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिला. शिर्डीतील साईबाबांनी दिलेली शिकवण सबका मालिक एक है, या साईबाबांच्या विचारावर आम्ही चालतो असं स्पष्ट मत सुजय विखे यांनी शिर्डीतील हिंदू सभेत केला. यावेळी त्यांनी ही एक घटना शिर्डीत झाली त्याचा जर मी निषेध करतो व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असा आदेश देखील मी पोलीस यंत्रणेला देतो. परंतु एक मुस्लिम व्यक्तीमुळे समाजकंटकांवर एका विशिष्ट समाजाला मुस्लिम धर्माला लक्ष्य करणे चुकीचे आहे. या शिर्डी शहरात राहता तालुक्यात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे संग्राम जगताप व सागर बेग यांनी येथे लक्ष दिले नाही तरी चालेल, म्हणजे आमच्या मतदारसंघात संग्राम जगताप व सागर बेग यांनी हस्तक्षेप करू नये असा त्यांच्या भाषणाचा सारांश होता आणि तोच इशारा देखील असू शकतो. दिवसेंदिवस हिंदू मोर्चांची सभेंची असणारी धगधगती आग ही कुठल्या तरी राजकारणासाठी आहे हे सुजय विखे पाटील यांच्या भाषणाने दाखवून दिलं. परंतु साईबाबांचा एक संदेश सबका मालिक एक है हे सांगून हिंदू मुस्लिम वातावरण शांत करण्याचा चांगला प्रयत्न सुजय विखे यांनी केला. आजपर्यंत सुजय विखेंचे अनेक भाषण झाले, पण शिर्डीत झालेल्या सुजय विखेंचं भाषण हे वैचारिक व बौद्धिक होतं. हे भाषण महाराष्ट्राच्या गृह विभागाने प्रत्येक शहरात प्रत्येक गावागावात दाखवण्याची गरज आहे. सुजय विखेंनी घेतलेल्या या सर्व धर्मसमभावाच्या भूमिकेमुळे सर्व हिंदू व मुस्लिम नागरिक त्यांचं कौतुक करत आहेत. वास्तव खबर चॅनलच्या माध्यमातून जे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं तेच आम्ही वारंवार सांगतो. शांतता ही नांदली पाहिजे, सर्व धर्म समभाव यांची शिकवण सर्वांना दिली पाहिजे व माणुसकी जपली पाहिजे.